नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात क्रमांक 120 2025 जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली 132 पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे 2025 साठीची, तर ती प्रसिद्ध झालेले इच्छुक उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहेत. मग त्याच्यामधले कुठले कुठले पद असणार आहे, त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, परीक्षा शुल्क काय आहे, निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, याची संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ही जी MPSC आयोगाची भरती जाहिरात जी आहे तर ती असणार आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र आणि प्राचार्य, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार गट ब, तांत्रिक, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब. 132 पदांसाठीची भरती जाहिरात असणार आहे. मग याच्यामधले अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 8, विभक्त जाती अ साठी 5, भटक्या जमाती ब साठी 3, भटक्या जमाती क साठी 5, भटक्या जमाती ड साठी 3, विमाप्रसाठी 3, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 13, आर्थिक दुर्बल घटकासाठी 13, इतर मागासवर्गासाठी 34, एकूण आरक्षित जागा ज्या आहेत ते 94 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 अशी एकूण 132 पदांसाठीची जी जाहिरात आहे 2025 साठीची, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 25 सप्टेंबर 2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 15 ऑक्टोबर 2025. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे mpsconline.government.in या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, त्यानंतर याच्यामध्ये हे आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता बघणार आहोत, वयोमर्यादा बघणार आहोत, त्यासोबत परीक्षा शुल्क काय आहे ते बघणार आहोत. तर इथं बघू शकता, इथं डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. एकूण वयोमर्यादा जी आहे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे 47,600 ते 1,51,100 अशी असणार आहे. वयोमर्यादा जी आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आहे, मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 43 आहे, माजी सैनिक असाल तर 3 वर्षाचं कन्सेशन आहे, दिव्यांग असाल तर 45 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो. शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ॲटलिस्ट इन सेकंड क्लासमध्ये झालेला असणं आवश्यक आहे. अनुभव जे आहे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथं कन्सेशन देण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता गणनाचा दिनांक जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे ते देण्यात आलेलं आहे. ही जी जाहिरात आहे MPSC आयोगाची तर ती प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते कुठले कुठले लागणार आहेत ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 719, मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग असेल तर 449 आहे. फी जी आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे. तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.